परंतु धारावीतल्या गरीब माणसाला त्याचं हक्काचं घर देण्याचं काम हे महाराष्ट्र शासन याच्याकरता कटिबद्ध आहे. जो व्यक्ती म्हणजे होमलेस होणार आहे किंवा रस्त्यावरती येणार आहे त्याला रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून त्याच्या डोक्यावरी छप्पर देण्याचं काम हे सरकार करतंय. जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी ते जगातलं वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्युअल मिशन्स अशा प्रकारची ख्याती ही धारावीची होत चाललेली आहे. सर, विरोधी पक्ष सातत्याने आरोप करत आहे की धारावी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांचा नसून बीकेसी वाढवण्याचा घाट आहे, धारावीकरांना बाहेर टाकून देणार आहेत. याकडे तुम्ही कसं बघता? याचा अर्थ हा होतो की विरोधकांची अशी इच्छाच नाही की गरीब माणसाला घर मिळावं. धारावीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब माणसाला 2022 पर्यंत डॉक्युमेंट ज्यांचे आहेत त्या सर्वांना, अपात्र माणसाला सुद्धा जर घर मिळणार असेल तर विरोधकांच्या पोटात दुखतंय का? आणि त्यामुळे कुठेतरी विरोधक राजकीय आकासापोटी विरोध करतायत किंवा काहीतरी त्यांना मिळवायचंय म्हणून विरोध करतायत, अशा प्रकारचं चित्र निर्माण होत आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये धारावीतला जो गरीब माणूस आहे तो भरडला जातोय, परंतु धारावीतल्या गरीब माणसाला त्याचं हक्काचं घर देण्याचं काम हे महाराष्ट्र शासन याच्याकरता कटिबद्ध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो पूर्ण होणार म्हणजे होणार. कुठल्याही प्रकारच्या विरोधाला सरकार जुमानणार नाही. सर, देवनार डम्पिंग ग्राउंड जे आहे किंवा कांजूरमार्ग, मुलुंड हे डम्पिंग ग्राउंड क्लिअर करून त्या ठिकाणी मोठी वसाहत निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत. मात्र धारावीकरांना डम्पिंगवर नेऊन टाकणार असा देखील एक अपप्रचार आहे. नाही, याच्यामध्ये असं आहे की जे अपात्र होते 2011 आणि 2022च्या मध्ये ज्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, अदरवाईज कुठल्याही SRA स्कीम मध्ये ते अपात्र आहेत, म्हणजे त्यांची घरं निष्कासित केली जातील आणि त्यांना पर्यायी घरही दिलं जाणार नाही. परंतु अशा लोकांना सुद्धा धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये सामावून घेतलं जात आहे, त्यांना रेंटल हाऊसिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे. आणि ह्या इतर दुसऱ्या ठिकाणी हे रेंटल हाऊसिंग क्रिएट करून त्यांना त्या ठिकाणी घर देण्याचं काम सरकार करत आहे. आणि त्यामुळे जो व्यक्ती म्हणजे होमलेस होणार आहे किंवा रस्त्यावरती येणार आहे त्याला रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून त्याच्या डोक्यावरी छप्पर देण्याचं काम हे सरकार करतंय. आणि त्यामुळे या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईच्या झोपडपट्टी मुक्त मिशन मध्ये कसा चित्र बदलणारा? मोठ्या प्रमाणावरती धारावी म्हणजे जगातली किंवा आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी त्याची ख्याती आहे. आणि आता जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी ते जगातलं वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्युअल मिशन्स अशा प्रकारची ख्याती ही धारावीची होत चाललेली आहे. आणि त्यामुळे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे हा प्रवास आहे. आणि कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं हे स्वप्न आहे की प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असलं पाहिजे, घरामध्ये वीज असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे आणि शौचालय ही घराच्या आतमध्ये असलं पाहिजे. आणि ते मोदीजींचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक पाऊल आहे.